हॅलो स्टुडंट्स, मी तुम्हाला आता सबसिडियरी बुकचे ऑब्जेक्टिव्ज पाठवतो आहे. त्या ऑब्जेक्टिव्जमध्ये MCQज आणि ट्रू ऑल फॉल्स आहेत. तर आपण पहिल्या ऑब्जेक्टिव्हपासून स्टार्ट करूया. इन परचेस बुक द रेकॉर्ड इज इन रिस्पेक्ट ऑफ. तर कसला रेकॉर्ड आपण ठेवतो? कॅश परचेस ऑफ गुड्स नाही, क्रेडिट परचेस ऑफ गुड्स. तर याचं उत्तर बी आहे. क्रेडिट परचेस ऑफ गुड्सचा रेकॉर्ड आपण ठेवतो. त्याच्यानंतर द सेल्स रिटर्न बुक रेकॉर्ड. तर सेल्स रिटर्न बुक काय रेकॉर्ड करतं? रिटर्न ऑफ गुड्स परचेस नाही, रिटर्न ऑफ एनिथिंग परचेस नाही, रिटर्न ऑफ गुड्स सोल्ड. हे बरोबर आहे. जे गुड्स आपण विकलेले असतात ते रिटर्न मिळण्याचा रेकॉर्ड सेल्स रिटर्न बुकमध्ये ठेवला जातो. त्याच्यानंतर द सेल्स बुक इज अ पार्ट ऑफ जर्नल, पार्ट ऑफ लेजर, पार्ट ऑफ बॅलन्स शीट. तर सेल्स बुक हे पार्ट ऑफ जर्नल आहे, जर्नलचा पार्ट आहे. नंतर द विकली ऑर मंथली टोटल ऑफ द परचेस बुक इज, म्हणजे जी आपण मंथली किंवा विकली टोटल ती आपण काय करतो? आता परचेस हा आपला खर्च आहे, ते आपण परचेस अकाउंटच्या डेबिटला टाकतो, म्हणजे ए ऑप्शन बरोबर आहे. नंतर द टोटल ऑफ सेल्स बुक, तसं सेल्स आपलं इन्कम आहे, तर इन्कम आपण सेल्सच्या क्रेडिटला टाकतो, तर ए ऑप्शन बरोबर आहे. वरच्याचं पण ए ऑप्शन होतं, खालच्याचं पण ए ऑप्शन होतं. नंतर इन विच बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री विल यू रेकॉर्ड अँड अलाउन्स ऑफ 50 वॉज ऑफर्ड फॉर अन अर्ली पेमेंट ऑफ कॅश ऑफ 1050. म्हणजे 50 रुपयाचा डिस्काउंट तुम्ही कुठे रेकॉर्ड करणार आहात? आता डिस्काउंट कुठे रेकॉर्ड करतो? सेल्स बुक, कॅश बुक, जर्नल प्रॉपर आणि जनरल जर्नल. तर ॲक्च्युली डिस्काउंट जो असतो तो आपण कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करतो. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही जे 11वीला जे कॅशबुक शिकलो ते ॲक्च्युली CAच्या फॉर्मॅटप्रमाणे नव्हतं. कारण कसं असतं की कॅशबुकमध्ये डिस्काउंटचाही कॉलम असतो. तर जेव्हा आपण कॅशबुक टॉपिक करू तेव्हा आपण ते शिकूया. पण याच्यात कसं आहे, डिस्काउंट जो असतो, डिस्काउंट आपण कुठे रेकॉर्ड करतो? डिस्काउंट आपण कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करतो. ठीक आहे. पुढे सेकंड हँड मोटर कार वॉज परचेस ऑन क्रेडिट फ्रॉम बी ब्रदर्स फॉर ₹10,000. म्हणजे एक मोटर कार आपण विकत घेतली, तर ती कुठे रेकॉर्ड करणार? जनरल प्रॉपर, सेल्स बुक, कॅश बुक, परचेस बुक. आता हे ॲसेट आहे, ॲसेट परचेस बुकमध्ये रेकॉर्ड नाही करत. ॲसेट आपण कुठे रेकॉर्ड करतो? ॲसेट आपण जनरल प्रॉपरमध्ये रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर इन विच बुक ऑफ द ओरिजिनल एंट्री विल यू रेकॉर्ड अ बिल्स रिसिवेबल ऑफ ₹1000 विच वॉज रिसिव्ड फ्रॉम अ टेटर इन फुल सेटलमेंट ऑफ 1100 इज डिसऑनर्ड. म्हणजे बिल डिसऑनरची एंट्री कुठे रेकॉर्ड करणार त्यांनी विचारलं आहे. तर बिल डिसऑनरची एंट्री आपण जर्नल प्रॉपरमध्ये रेकॉर्ड करतो. ठीक आहे. नंतर आता पुढे तोच प्रश्न विचारला आहे स्कॅनरमध्ये. टोटल ऑफ परचेस डे बुक आपण इथे रेकॉर्ड करतो, परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर सेल्स बुकची टोटल, द टोटल ऑफ द सेल्स बुक्स फॉर मार्च इंडिकेट्स. हे काय आहे? टोटल सेल्स नाही, तो टोटल क्रेडिट सेल्स आहे. तर टोटल क्रेडिट सेल्स उत्तर आपलं बरोबर आहे. नंतर गुड्स सोल्ड फॉर कॅश ₹10,000 प्लस 10% सेल्स टॅक्स. सेल्स अकाउंट विल बी क्रेडिटेड बाय. तर सेल्स अकाउंट आपण 10,000नी क्रेडिट करणार, त्याच्यात 10% ॲड किंवा लेस नाही करणार. तर बी उत्तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर परचेस अकाउंट इज यूज टू रेकॉर्ड. आता परचेस आपण कशासाठी, परचेस अकाउंट कशासाठी यूज करतो? त्याचा परचेस अकाउंट आपण त्याचा वापर करतो ऑल क्रेडिट परचेस. तर त्याच्यात फक्त क्रेडिट परचेस रेकॉर्ड करतो. ऑल क्रेडिट परचेस ऑफ गुड्स, सी उत्तर हे बरोबर आहे. ऑल क्रेडिट परचेस ऑफ गुड्स आपण रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर डॅश इज सेंड टू अ कस्टमर वेन ही रिटर्न गुड्स. म्हणजे कस्टमरनी गुड्स आपल्याला रिटर्न केल्यानंतर आपण त्याला काय पाठवतो? तर याला आपण क्रेडिट नोट पाठवतो. आपण जेव्हा गुड्स रिटर्न करतो, परचेस रिटर्न असेल तेव्हा डेबिट नोट असते.
परचेस रिटर्नच्या वेळेला कुठली नोट असते? डेबिट नोट. सेल्स रिटर्नच्या वेळेला क्रेडिट नोट असते. नंतर परचेस ऑफ फिक्स ॲसेट ऑन क्रेडिट बेसिस इज रेकॉर्डेड इन. तर फिक्स ॲसेट क्रेडिटला विकत घेतले तर कुठे रेकॉर्ड करतो? तर ते आपण जर्नल प्रॉपरमध्ये रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर द सोर्स डॉक्युमेंट ऑर वाउचर यूज फॉर रेकॉर्डिंग एंट्रीज इन सेल्स बुक. म्हणजे सेल्स बुकमध्ये कोणत्या बुकचा आधार घेऊन आपण रेकॉर्ड करतो? तर सेल्स बुकमध्ये आपल्याला काय लागतं? इनवॉइस सेंट. जे इनवॉइस म्हणजे बिल, जी बिल आपण लोकांना पाठवतो त्याचा आधार घेऊन आपण रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर ट्रेड डिस्काउंट. आता ट्रेड डिस्काउंटबद्दल तुम्हाला माहिती आहे. ट्रेड डिस्काउंट आर रेकॉर्डेड इन द बुक्स, नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स आणि नॉट यूज फॉर डिटरमायनिंग द नेट प्राईस. म्हणजे ट्रेड डिस्काउंटची एंट्री आपण करत नाही, म्हणजे नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स हे त्याचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर टोटल ऑफ द सेल्स बुक. तर सेल्स बुक आपण कुठे रेकॉर्ड करतो? आपण ते क्रेडिट साईड, सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. अ नोट सेंड बायर ऑन रिटर्न ऑफ गुड्स. म्हणजे हे परचेस आहे. मग अशी आपण सेल्सचं बघितलं, आता हे परचेस रिटर्न आहे. तर परचेस रिटर्न असेल तर आपण डेबिट नोट पाठवतो. परचेस रिटर्न असेल तर काय करतो? आपण डेबिट नोट पाठवतो. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सबसिडरी बुक? सेल्स बुक, परचेस बुक, कॅश बुक आणि बिल्स रिसेबल बुक. तर कॅश बुक हे सबसिडरी बुक्स नाही आहे. कॅश बुक आणि लेजर हे प्रिन्सिपल बुक्स आहेत. त्याच्यानंतर परचेस ऑफ फर्निचर ऑन क्रेडिट शुड बी रेकॉर्डेड इन. आता आपण फर्निचर क्रेडिटवरती परचेस केलं तर ते कुठे रेकॉर्ड करायचं ते विचारलं आहे. तर ते आपण क्रेडिटवरती जर फर्निचर परचेस केलं तर आपण ते जर्नलमध्ये रेकॉर्ड करतो. ओके, तर हे जर्नलमध्ये आपण रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर नंतर द बॅलन्स ऑफ सेल्स डे बुक इज 25,000. 5,000 वॉज रिकवर्ड फ्रॉम डेटर्स. द बॅलन्स ऑफ डे बुक विल ट्रान्सफर्ड बाय विच मंथ, विच अमाऊंट. म्हणजे 25,000 रुपये टोटल होते, त्याच्यापैकी 5,000 रुपये आपल्याला डेटरकडनं मिळाले तर किती अमाऊंट आपण रेकॉर्ड करणार? तर इकडे जरी 5,000 मिळाले ते नंतर मिळाले, आपला सेल 25,000चाच झाला आहे, त्यामुळे 25,000च आपण रेकॉर्ड करणार. नंतर टोटल ऑफ परचेस रिटर्न बुक इज पोस्टेड टू डॅश साईड ऑफ परचेस रिटर्न. म्हणजे जी टोटल असते परचेस रिटर्नची ती कुठे आपण रेकॉर्ड करतो? तर परचेस डेबिटला असतं, परचेस रिटर्न हे क्रेडिटला असतं. म्हणजे परचेस रिटर्न आपण हे क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. नंतर अ बिल्स रिसेबल ऑफ ₹2,500 वॉज रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. म्हणजे आपल्याला 2,500चं बिल डेटरकडनं मिळालं होतं. इन फुल सेटलमेंट ऑफ 2,750. म्हणजे हे तेच विचारलं आहे, 2,500चं बिल 2,750च्या बदल्यात आपल्याला मिळालं होतं आणि ते डिसऑनर झालं तर कुठे रेकॉर्ड करणार? जर्नल प्रॉपरमध्ये ते रेकॉर्ड करणार. नंतर हा जो 17वा आहे क्वेश्चन आहे ना, तो नाही विचारणार, कारण त्याच्यात तुम्हाला आहे ना पूर्ण सेल्स बुक बनवायला लागतं. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स. तर पहिलं, सेल्स डे बुक इज अ पार्ट ऑफ लेजर. नाही, हे चुकीचं आहे. सेल्स डे बुक हे सबसिडरी किंवा प्राईम बुक आहे, तर ते जर्नलचा पार्ट आहे, लेजरचा पार्ट ते नाही आहे. त्याच्यानंतर परचेस बुक रेकॉर्ड ऑल परचेस ऑफ गुड्स. म्हणजे परचेस बुक सगळ्या प्रकारचे परचेसेस रेकॉर्ड करतं नाही, ते फक्त क्रेडिट परचेस ऑफ गुड्स रेकॉर्ड करतं, गुड्स आणि मटेरियल.
ॲसेट वगैरे ते रेकॉर्ड नाही करत. नंतर परचेस डे बुक इज अ पार्ट ऑफ द लेजर, परत तेच प्रश्न विचारला आहे, ते प्राईम एंट्री असते आणि ते जर्नलचा पार्ट आहे. त्याच्यानंतर सेल्स डे बुक, तेच प्रश्न फिरून फिरून विचारतात ते. इथे परचेस डे बुक विचारलं आहे, इथे सेल्स डे बुक विचारलं आहे. नंतर परचेस बुक रेकॉर्ड ऑल क्रेडिट परचेस ऑफ गुड्स, हे बरोबर आहे, हे फक्त परचेस बुक क्रेडिट परचेस रेकॉर्ड करतं. त्याच्यानंतर रॉंग कास्टिंग ऑफ सबसिडी बुक डज नॉट अफेक्ट द ट्रायल बॅलन्स, फॉल्स आहे. जर टोटल जर चुकीची असेल तर तुमचा ट्रायल बॅलन्स टॅली होणार नाही, टोटल बरोबरच घ्यावी लागते. त्याच्यानंतर द डेबिट नोट्स आर इश्यूड टू प्रिपेअर सेल्स रिटर्न बुक, नाही, डेबिट नोट हे परचेस रिटर्नसाठी आपण वापरतो. द सोर्स डॉक्युमेंट फॉर दिस बुक इज क्रेडिट नोट, तर सेल्स रिटर्नसाठी क्रेडिट नोट आपण वापरतो. वेन गुड्स आर रिसिव्ड अलॉंग विथ डेबिट नोट द सेलर ॲक्नॉलेज द सेम बाय सेंडिंग द क्रेडिट नोट, म्हणजे जेव्हा गुड्स मिळतात, जेव्हा आपल्याला गुड्स सेलरकडनं परत मिळतात तेव्हा आपण त्यांना क्रेडिट नोट पाठवतो आणि डेबिट नोट जी असते ती परचेसचे गुड्स रिटर्न केल्यावर पाठवतो. त्याच्यानंतर द रिटर्न ऑफ गुड्स बाय कस्टमर शुड बी डेबिटेड टू रिटर्न आउटवर्ड अकाउंट. ओके, तर नाही, हे रिटर्न इनवर्ड अकाउंटला डेबिट करायला लागतं, कारण रिटर्न ऑफ गुड्स बाय कस्टमरने आपल्याला जर गुड्स परत केले तर ते सेल्स रिटर्न आहे. कस्टमरने गुड्स परत केले तर कुठलं रिटर्न आहे? सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न म्हणजे रिटर्न इनवर्ड असतं, तर ते डेबिट द्यावं लागतं रिटर्न इनवर्ड अकाउंटला. त्याच्यानंतर when subsidiary books are maintained, journal is not required. नाही, चुकीचं आहे. आपण ज्या काय एंट्री सबसिडरी बुक्समध्ये रेकॉर्ड नाही करत त्याच्यासाठी आपल्याकडे जर्नल असतं. आपण काही एंट्रीज त्याच्या बघितल्या, डिस्कस केल्या, जसं बिल डिसऑनर होतं किंवा फायनल अकाउंटच्या ज्या एंट्रीज असतात त्या आपण सगळ्या कुठे करतो? जर्नल प्रॉपरमध्ये करतो. नंतर सेल्स डे बुक इज द समरी ऑफ बोथ कॅश अँड क्रेडिट सेल्स ऑफ द
कन्सर्न. नाही, हे चुकीचं आहे. सेल्स डे बुक हे याच्यात फक्त आपल्याला समरी क्रेडिट सेल्सची मिळते, कॅश सेल्सची एंट्री डिटेल्स आपल्याला कळत नाही. नंतर द ट्रान्झॅक्शन फॉर रिटर्न ऑफ गुड्स बाय कस्टमर टू whom मनी इज रिफंडेड इमिजिएटली मे नॉट बी रेकॉर्डेड इन सेल्स रिटर्न. म्हणजे याच्यात काय म्हटलं आहे, जे आपण पैसे आपण जे परत करतो गुड्स रिटर्न केल्यावरती, तर ते पैसे आपण सेल्स रिटर्न बुकमध्ये दाखवत नाही. तर हे ट्रू आहे. जे काय पैसे आपण परत करतो ग्राहकाला, ते आपण कॅशबुकमध्ये दाखवतो, सेल्स रिटर्न बुकमध्ये ते दाखवत नाही. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न, द टोटल ऑफ परचेस रिटर्न बुक इज पोस्टेड टू द डेबिट साईड ऑफ परचेस रिटर्न बुक. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे, आता परचेस रिटर्न आहे. परचेस रिटर्न जे असतात ते परचेसच्या अपोजिट आहे, तर ते आपण क्रेडिटला रेकॉर्ड करतो. परचेस डेबिटला असतं तर परचेस रिटर्न क्रेडिटला असतं. तर आपण ते रेकॉर्ड कुठे करतो, परचेस रिटर्न असतं ते परचेस रिटर्नच्या क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड करतो. ठीक आहे. तर आजचं आपलं लेक्चर झालं. सगळ्यांना थँक्यू.